निवडणुकांचा म्हणजे तारीख जाहीर होण्या अगोदरच्या बूथ कमिटीच्या रचना होत आहेत. कोण उमेदवार असेल बीडचा काही? आता ह्याची अंदाज तर मी नाही बांधू शकत, ह्याचा अंदाज वरिष्ठच डिक्लेअर करतील. पण माझ्या लोकांनी, या सर्व लोकांनी म्हणजे आमदार सुरेश धस आणि या बूथ प्रमुखांनी माझ्यासाठी काम केलं आहे. 2019मध्ये केलं आहे, 14मध्ये केलं आहे, अनेक वर्ष माझं काम केलं आहे आणि बूथ रचनेचा आढावा घेण्यासाठी मी आले आहे. उमेदवार कोणी असेल बघू काय. आज बूथ मेळावा घेत आहे, तयारीला लागले आहेत लोकसभेच्या. नेमकं कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, काय आष्टी मतदारसंघात काय पाहायला मिळेल तुम्हाला? प्रतिसाद तर तुम्ही पाहतायत. बूथ रचनेची तयारी खूप चांगली झाली आहे. आष्टी मतदारसंघाने राज्यामध्ये सगळ्यात जास्त जे काय मोदीजींचे कार्यक्रम आहेत ते राबवलेले आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे. वॉरियर तयार झाले, बूथ रचना तयार झाली आहे. मी या सगळ्यांचा आढावा घेऊन त्यांच्या मनात काय चाललं आहे हे बघण्यासाठीच ह्या बैठका आहेत. काय फार त्याच्यात विशेष असं हे नाही. अनेक वेळा तुम्हीच लोकसभा लढावी अशी देखील चर्चा वगैरे होत आहे, असं काही झाले? हे पण माझ्या निवडणुकांच्या बद्दलच्या चर्चा ह्या मी 5 वर्ष झाले ऐकते, त्यामुळे त्याला काही मी फार लक्ष घालत नाही. जे योग्य वेळी काय जे निर्णय घेईल तो निर्णय आपण पुढे त्याच्यानंतर विषयावर बोलता येईल. मराठा ठीक आहे, त्यांना कसा शुभेच्छा. परिणाम होणार आहे लोकसभेच्या याच्यात? आता बोलताना तुम्ही सांगितलं काय परिणाम होईल असं मी नाही, मी लोकांना विचारलं. निसर्गतः परिणाम आहे. कोणत्याही एखाद्या समुदायाच्या मागण्यांचा परिणाम हा नक्कीच तिथल्या राजकारणावर होत असतो. आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ओबीसीचं आंदोलन चालू आहे, मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे, धनगरांचं आरक्षणाचं आंदोलन चालू आहे. ह्या सगळ्या आंदोलनांचा एक छोटा छुपा परिणाम होईल, पण तो मला वाटत नाही की धोकादायक असेल. तो परिणाम अपेक्षेच्या माध्यमातून होईल. भगवान बाबांनी आरक्षण दिलं मठाधिपती म्हणून असं म्हटलं तुम्ही, पण राज्यसभा आणि लोकसभेमध्ये अद्याप ते आरक्षण महिलांना मिळालं नाही असं मगाच्या भाषणामध्ये बोलला होता. नाही, मी म्हटलं की त्या काळात भगवान बाबांनी महिलेला आरक्षण देऊन एक गड, असा एकमेव गड आहे ज्याच्यावर महिला मठाधिपती आहेत आणि तसं तेव्हा त्यांनी दिलं होतं. आणि आम्ही आता या आधुनिक काळात आता आम्ही विधानसभा आणि लोकसभेमध्ये त्या आरक्षणाचे अजून मिळाले नाही. त्याच्या प्रतीक्षेत बघू मिळेल. मोदीजींनी निर्णय घेतलाच आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.